चला आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते या प्रकाश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचा आहे। चला प्रकाश या आपण व्हीआयपी डाईज वर मुख्य मंचावर या। इस पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणित घरात या गोलंदाजाला पाहतोय। पहिले षटक कारण की साहिल नाहीये म्हणून थोडीशी कमतरता जाणवते। शिबाई बादेत संघाचा बिफाज गाई करा कारण की यानंतर तुम्हाला बॅटिंग सुद्धा करायचे। थोड्याच वेळात सूर्य नारायण देवस्थाला जाणार आहे। गोलंदाज जर पाहू शकाल प्रणित घरात राईटम ओव्हर देणे पास सुरुवात केली जाते। राईटम ओव्हर देणे सुरुवात पहिलाच बॉल वर अटॅक करण्याचा प्रयत्न होता। लांबी कमी उंची जास्त विपुल झेल खाली इथे जर पाहू शकाल वैभव झेल खाली आलाय। सतीश पावडे यांच्या माध्यमातून पाहू शकाल प्रणित घरात 3 बॉल 3 विकेट आले। 1001 रुपयाचे कॅश प्राइज ऑन आहे। पहिल्याच बॉलवर आपण पाहिला वैभव ऑन साइडला तैनात होता। वैभव मिड ऑफ झेल सुटल्यानंतर हा चौकार आला। 4 धाब्यांचा ब्रँड फटका पाहायला मिळाला कारण की पहिल्याच बॉलवर नितेश ऑन फायर झालाय। नितेशच्या बॅट मध्ये आपण चौकार पाहिला। दुसरा बॉल यावेळेस प्रणित घरात स्वतः परंतु प्रणित घरातनं झेल केला धरतीला दान आणि झेल जर पहा धरतीला दान केल्यानंतर आपण संघाची टोटल पाहिली तर मग 2 बॉल आणि 5 धाबा। दोन बॉल आपण पाहिले आणि डबल कव्हर धाबा जर पाहू शका जॉईन केल्या गेल्यात 5 धाबा। गाई करा स्पीडअप करा सामना खूप उशीर होतोय कारण की जबरजबल 5:55 असा टायमिंग झाला आणि इथे पाहताय एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून चेंडूला खेळला गेलाय। अमित या बॅटरला आपण पाहतोय कारण की या अगोदर नितेशच्या बॅट मध्ये एक चौकार आला त्यानंतर नितेशच्या बॅट मध्ये एक सिंगल सुद्धा आली आणि कारण की हे 2 बॉल होते ना या 2 बॉल वर विकेट जाण्याची शक्यता होती आणि त्यानंतर पाहू शकाल आपण 2 बॉल वर झेल सोडले आणि 2 बॉल वर झेल सुटल्यानंतर संघाची टोटल 3 बॉल आणि 5। लोअर फुलचा चेंडू आहे ऑन साइडला अमित यावेळेस कुठेतरी कुठलाही क्षेत्ररक्षक बॅकअपला आला नाहीये कारण की आपण प्रणित घरातला चेंडू हाताळताना पाहिलं आणि चेंडू हाताळल्यानंतर चेंडू जर पाहू शकाल ऑन साइडला खेळला गेला होता आणि तो चेंडू ऑन साइडला खेळल्यानंतर आपण संघाची टोटल पाहिली तर मग 4 बॉल आणि 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले। नितेश आणि त्याचबरोबर अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। चांगली ग्रेट बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। जबरदस्त बॅटिंगचा नजराना पेश केला जातोय। गोलंदाज या राईट ओव्हरने सुरुवात ओहो इथे जर पाहू शकाल तर मग पंच दर्शवतील की वाईट बॉल आहे आणि वाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहतोय एक षटकाच्या स्वरूपात एकदा वाली सूरज दरम्यान आमच्या टॉसबॉक्सचे दाते बराणपूर गावचे सुपुत्र सिव्हिल इंजिनियर सन्मान्य श्री अजयजी हिरे तांबडा साहेब इथे उपस्थित आहेत। सर्वप्रथम मी लीग तर्फे त्यांनी आम्हाला टॉसबॉक्सचं सौजन्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी आमच्या लीगचे अध्यक्ष सन्मान्य श्री निलेशजी गणपत पाटील साहेब यांची विनंती करतो की ज्यांच्या सौजन्याने आपला टॉसबॉक्स लाभला असे सन्मान्य श्री अजयजी हिरे तांबडा साहेब यांचं स्वागत तथा सत्कार करायचा आहे। सन्मान्य श्री अजयजी हिरे तांबडा साहेब
मायाची शाळ श्रीफळ, मायाची शाळ श्रीफळ आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत तथा सत्कार अथोचित स्वागत करताना आमचे अध्यक्ष आपण आम्हाला टॉसबॉक्स दिल्याबद्दल आमची कमिटी आपले खूप खूप धन्यवाद आणि असेच आपलं सहकार्य मिळेल अशी आशा करतो. वेलकम बॅक. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मग पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावलकावर धाबा आपण पाहिला 11 धाबा आहेत. विपुल गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय. साहिलची थोडीशी कमतरता जाणवते कारण की सातत्याने जेव्हा साहिल पहिलं षटक हाताळतो तेव्हा साहिलच्या षटकात आपण पाहिल्या धाबा फक्त येत होत्या 2 किंवा 10+ धाबा देत नव्हता साहिल कारण की एक्झाम करिता जरूर साहिल थोडीशी कमतरता जाणवते. गोलंदाजी मार्गावर आपण विपुलला पाहतोय. राईट आर्म राऊंड सुरुवात केली जाते. पहिला बॉल या जर पाहू शकाल ऑन साइडला शॉट थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू जर पाहू शकाल जर का रस्ता पार तत्पर मग चेंडू सीमा पार, परंतु इथे जर पाहू शकाल रस्ता पार नाही तत्पर मग चेंडू सीमा पार होणार नाहीये. या बॉलवर तुम्ही पाहिला तत्पर मग पुन्हा 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्याच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले गेले 13 या आकड्यावर. विपुलच्या स्पेलला सुरुवात होते. डावकरी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर अमित आणि नितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली दर्जेदार म्हणून बॅटिंग त्यांची आतापर्यंत राहिली गेली आहे. एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. इथे पाहू शकाल ऑन साइडला मात्र चेंडू जरूर खडे चेंडूला उडवायचा होता आणि त्या ऑन साइडला चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि फलीचा कुठलाही संपर्क दिला नाहीये. 2024चा इतिहास जर पाहिला तर गतवर्षी गुजरात टायटन्स संघाने सर्वाधिक मोठी पार्टनरशिप म्हणून शुभम गिल आणि त्याचा पार्टनर म्हणून 210 धावांची पार्टनरशिप केली गेली होती. सर्वाधिक मोठी पार्टनरशिप वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. इथे पहा चेंडू गुडलँड स्पोर्ट डिलिव्हरी आधारल्यानंतर चेंडू पहा सरळ पुन्हा आणखी राष्ट्रीय रक्षकाच्या हातात जाऊन विसायला गेलाय आणि इथे चेंडू आणखीन जर पाहू शका डॉट आलाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 13. नितेश आतापर्यंत चेंडू नितेश खेळला गेला 4 आणि 9 या आकड्यावर वैयक्तिक खेळतोय. ओहो यावेळेस जर पाहू शकाल महत्वाचा फलंदाज बाद झालाय. फर्निचर डिस्टच केलं यष्ट्या उद्ध्वस्त केला विकेटचा मत होत आहे. क्लीन बॉल बैचर अमित गॉन. कम ऑन डीजे. इथे पाहताय आपण 4थ्या बॉलवर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आशिष ऑन साइडला आशिषनं चेंडू खेळला गेला. वैभव झेल खाली. ओहो इथे पाहू शकाल वैभवने आशिषचा झेल पकडला गेलाय आणि इथे जर पाहू शकाल आलाच पावली आशिष या बॅटरला मग लागेल परतावा. गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर वैभव. वेल ट्राय.
Come on, DJ. इथे पाहताय विकेट हॅट्रिक ऑन आहे. जर का विपुल विकेट हॅट्रिक ऑन झाली तर मग सतीश पावडे 1001. आणि जो झेल घेतलाय ना आपण वैभवला पाहिलं झेल पकडला गेलाय तर अनिकेत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 200 रुपयाचा हे कॅश प्राइज आलाय या वैभवच्या जेल करिता. इथे पाहता आपण 2 चटके संपले गेले आणि 2 चटक्याचा समाप्त अखेरीस दाबलकावर दाबा आपण पाहिल्या जाऊन पोहोचले गेल्या 14. चला घाई करा कुठलाही बेल न दबडता कारण की खास करून शिवाई भारत संघ तुम्हाला अंधाराचं थोडस जर अंधारापासून वाचायचं असेल मग घाई करा कारण की 6-4 असा टायमिंग झालाय म्हणून आपण स्पीडअप करा सामना घाई करा कारण की 12 बॉल शेष आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण जगदीश या बॅटरला पाहिलं आणि तो जगदीश मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कारण की नितेश नो स्ट्राइक एंडवर आहे. वैयक्तिक 9 धाव फलकेवर खेळतो नितेश. जगदीश आल्याच पावले एक सिंगल त्याच्या नावावर आली. विपुल ना चांगले षटक हाताला गेला कारण की जी कमतरता साहिलची दर्शवत होती ना ती कमतरता विपुलना भरून काढली गेली आणि ज्यानं कित्येक क्रिकेटचे उन्हाळे पावसाले पाहिल्यात अशा गोलंदाजाला आपण पाहतोय. इथे पाहता आपण पुंडलिक गोलंदाजी मार्कवर आलाय आणि त्या पुंडलिकच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल का कारण की पुंडलिक आपण जरूर पुंडलिक या गोलंदाजे खूप मोठे फॅन्स आहेत. आपण जरूर पुंडलिक या गोलंदाजाला पाहतोय. रॅन्डम ओव्हरने सुरुवात केली जाते. जगदीश करिता हा चेंडू हाताला जाईल. इथे जर पाहू शकाल शॉर्ट पुलचा चेंडू हाताला गेला. यावेळेस पहिलाच बॉल चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि संतोष गरत या सरांकडून जर पाहू शकाल ओव्हर मध्ये जर का 3 विकेट आले पुंडलिक त्यात मग संतोषजी गरज साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. विकेट घ्यावे लागतील 5 बॉल मध्ये. पहिल्याच बॉलवर आपण पहिला चौकार आला आणि संघाची टोटल आपण पाहिली त्यात मग जाऊन पोहोचले गेले 18. यावेळेस पुंडलिक पा 2 चेंडू मध्ये 2 चौकार ठोकण्याचा विक्रम जगदीशच्या नावावर आहे कारण की शॉर्टपुलच्या पद्धतीची गोलंदाजी आहे आणि त्या शॉर्टपुलला आपण पाहिलं तर सक्सेसफुल आणि पॉवरफुल ब्युटीफुल हे फटके बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार 4. चला घाई करा बी फास्ट कारण की आतापर्यंत डावकरी फलंदाज आपण पाहतोय आणि साहिलची कमतरता खूप जाणवते कारण की यावेळेस कॅप्टनशिप आपण पाहिलं. आपण कॅप्टनशिप जर पाहू शकाल तर मैदानाच्या आतमध्ये जरूर फलंदाजाला परतावं लागेल. 1 विकेट आलंय म्हणजेच इथे जर पाहू शकाल ना 500 रुपयाचा फैसला आहे आणि त्या 500 रुपयाच्या फैसला करिता जर पाहू शकाल 1 विकेट आली. येस आमच्यापर्यंत प्रणित पाटीलने दर्शवलंय की 1 विकेट किती महत्वाचा आहे कारण की 500 जर भागीले केले ना 3 विकेट तर 166 रुपये 1 विकेट वर आले. आणि योगेश पाटील सरांकडून जर सुद्धा पाहू शकाल तर मग पुंडलिक जरूर आपण पाहणार आहोत 500 रुपये म्हणजे 1 विकेट आलंय 333 रुपये तर आले
3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय, कारण की कुठल्याही परिस्थितीत ना या पुंडलिकला 3 विकेट घ्यायच्या आहेत. 3 बॉल तर संपले गेलेत, 1 विकेट तर आली. ओहो, इथे पहा सटीक लेन लाईन दिशेवर मात्र गोलंदाजी केलाय. इथे जर पाहू शकाल तत्पर मग पुंडलिक दादा चेंडू संपले गेले 4 आणि 4 बॉल मध्ये 8 धावा तर आले, 1 विकेट आलाय. हे महत्वाचे 2 चेंडू आले आणि 2 बॉलवर जर का 2 विकेट आले तत्पर मग 1000 रुपयाचा पेसलाय. ऑन साइडला चेंडू भाग खेळला गेला. तिथे जर पाहू शकाल तर जरूर चेंडू ऑन साइडच्या दिशेने मात्र खेळलाय गलीच्या रिजन मध्ये. या बॉलवर आपण पाहताय एक सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल आपण पाहिली तर पण मग जाऊन पोहोचली गेली 23. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आणि इथे पहा चेंडू जरूर टप्पा पडल्यानंतर जर पाहू शकाल तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विचारला गेलाय. षटक क्रमांक पाहिले आपण संपलं गेलं 3 आणि 3 षटकाच्या समाप्त क्रेस धाबल कबर धाबा आहे 23 रन. चला चौथ्या षटकाला लगेच सुरुवात करा. नोटी मीटिंग असेल, बी फास्ट. जरूर मैदानाच्या आतमध्ये जर पाहू शकाल नितेश जो ओपनिंग फलंदाज आहे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या नितेशला आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यानंतर त्याचा साथीदार मैदानाच्या आतमध्ये जर पाहू शकाल पंकज. त्यानंतर प्रज्योत गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. सातत्याने प्रज्योत चांगली कामगिरी राहिले गेले. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. इथे पहा सुरुवात चांगली केल्यानंतर जर पाहू शकाल एंड सुद्धा चांगला होतोय. ओहो, यावेळेस पुंडलिक नुकताच गोलंदाजी करून आल्यानंतर त्या खेळाडूच्या डोक्याच्या वरनं चेंडूला केला आणि चेंडूला पास सरळ पाठवला गेलाय प्रेक्षक मायबापांच्या भेटीला. चेंडूला सरळ पाठवला गेले चौकारकरिता. फायनल क्षेत्रात हा चौकार पाहायला मिळाला. 4 धाब्यांचा ब्रँड आलाय आणि संघाची टोटल आपण पाहिली तत्पर मग जाऊन पोहोचले गेले की 27 धावा. विकास परशुराम पाटील प्रज्योतच्या प्रत्येक विकेट करिता पाहू शकाल ना 200 रुपये. शॉटमपूर. ओहो, विकास नक्कीच विकास पद्माकर पाटील. यस, विकास परशुराम पाटील यांचे जरूर दुसऱ्या बॉलवर प्रज्योतच्या नावावर 200 रुपये असते. परंतु इथे पहा यष्टीरक्षकाने चुकी केली. यष्टीरक्षकाने चुकी केल्यानंतर थोडीशी फेकीमध्ये चुकी झाली आणि फेकीमध्ये चुकी झाल्यानंतर आपण पाहिलं प्रज्योतच्या नावावर विकेट आली नाहीये. या बॉलवर आपण पाहिलं तर मग 3 धाबा इझिली पहा कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या बढतीने धावसंख्या आपण पाहतोय 30. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. येणारे 4 बॉल आहेत प्रज्योत. चोडमपूल यावेळेस सक्सेसफुल अँड ब्युटिफुल पॉवरफुल ग्रेट शॉट मिस्टर नितेश. ग्रेट बॅटिंग ब्रँड ऑफ आंबेदे. कम ऑन डीजे. उद्याच्या दिवसातील आपण पहिली मॅच क्रमांक जर पाहू शकाल 25 आणि तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील मॅच क्रमांक 1 निशांत तिलेमान आणि दुमाडा होता. आपण संघटनेला यावेळेस बॅक टू द बॉलर प्रज्योतच्या नावावर विकेट आली आणि विकास पाटीलच्या खिशात आपण पाहिले त्यात मग 200 रुपये जमा तर झालेत. जर आपण पाहताय विकेटचं पतन होत आहे. फलंदाजाला परतावं लागेल आणि संघाची टोटल आपण पाहिली 36 आकड्यावर आहे. अजूनपर्यंत प्रज्योत 2 बॉल आहेत कारण की 200 रुपये विकेट आहे आणि 200 रुपये विकेट प्रमाणे जर पाहायला गेलं तर अजून 2 बॉल आहेत. जर का 2 विकेट आले तर मग 600 रुपयांचा फैसला असेल. धावसंख्या 36 याकडेवर आहे. डिबॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरजला आपण पाहताय.
सूरजच्या माध्यमातून काय रणनीती. धावसंख्या 36 वर आहे सूरज. ओहो, इथे बाप प्रज्योतच्या माध्यमातून हा चेंडू जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपात हाताळला गेला. व्हाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपण पाहिली तर मग संघाचे टोटल पोहोचले गेले 37 धावा आपण पाहतात आपलकावर. कारण की या इनिंगचे फक्त 2 चेंडू बाकी आहेत. त्यानंतर आपण जरूर दुसऱ्या इनिंगला सुरुवात करणार आहोत. या वेळेस लांबी कमी आहे, उंची जास्त आहे. जरूर वन बाउन्स या वेळेस आणखीन जर पाहू शका थोडीशी पंबल झाली आणि पंबल झाल्यानंतर चांगले प्रयत्न केले प्रज्योतच्या माध्यमातून. या बॉलवर आपण पाहिले तर मग आणखीन पुन्हा 2 धावा आल्या. धावसंख्या 39 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. प्रज्योत शेवटचा बॉल आहे. हेच मामा भाषाचं खूप मोठं प्रेम आहे. इथे पाहताय शेवटचा बॉल आहे प्रज्योत. जर का मामाच्या खिशातले पैसे घ्यायचे असतील तर मग शेवटच्या बॉलवर आणखीन एक विकेट. ओ माय गॉड, कारण की आतापर्यंत प्रज्योतच्या नावावर 3 विकेट आले असते. कारण की या यष्टी रक्षकाच्या माध्यमातून 2 झेल सुटले आणि 2 झेल सुटल्यानंतर म्हणजेच विकास पाटील यांच्या खिशातले पैसे कुठेतरी प्रज्योतच्या खिशात आले नाहीये. या बॉलवर सुद्धा आपण पाहिल्या 3 धाबा इझिली कंप्लीट केल्या गेल्यात आणि 3 धाब्याच्या बढतीने संघाचे टोटलला जाऊन पोहोचले गेले 42. विजयकरिता 43 43. देऊयात एक डीजे जॉकीला संधी आणि देऊयात एक डीजे जॉकीला संधी. कम ऑन डीजे. नंतर सुद्धा परफेक्ट टायमिंग झाला होता. याच टाइमावर आपण शेवटची मॅच खेळलो आणि आजच्या दिवसात जर पाहू शकाल आजच्या दिवसात सुद्धा जर आपण पाहिलं ठीक 9:15 वाजता मॅच सुरुवात झाली तरी सुद्धा तो टायमिंग होतोय. म्हणून विनंती असेल की आपण घाई करायची आहे. जरूर चला बॅट्समन पाठवायचे, स्पीड अप करा बॅट्समन पाठवायचे.
चला सामन्याला सुरुवात करा. 43 धाबा विजयाकरिता असतील आपण राजू आणि विपुल या बॅटरला पाहतो. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अनिकेत पावडेच्या प्रत्येक झेलला प्रणित पाटील यांच्या माध्यमातून पाहू शकाल 100 रुपये. रुपेश पाटील आपण गोलंदाजी मार्गवर पाहताय. कालच्या दिवसात संध्याकाळच्या 17 रुपेश पाटीलने गाजवलं. पहिलाच बॉल यावेळेस रुपेश पाटील आजच्या दिवसामध्ये शेवटच्या मुकाबल्याने शेवटच्या मुकाबल्यामध्ये सुरुवात तीच दमदार आणि खास. Boss wicket down the gone. Come on DJ. आहे रुपेश पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर चेतन पाटील यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रज्योत प्रत्येक षटकाराकरिता ना मामा विकास पाटील 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिल्याच बॉलवर रुपेश पाटीलने विकेट काढली गेले. पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. गोल्डन डकचा शिकार म्हणून आपण राजू या बॅटरला पाहिलं. ओहो प्रज्योतने पास सेंचुरी क्रिकेट यावेळेस जर का ज्या प्रकारे चेंडू डाऊन द ग्राउंड आला होता ऑन साइडला त्या ठिकाणी नितेश ज्या चेंडूला वेगाने आला होता त्याच वेगाने जर का पकडला गेला तर प्रज्योतची सुद्धा विकेट आली असती. परंतु इथे पाहता आपण एक सिंगल मात्र आली. इथे पहा प्रज्योत आपण बॅटिंग स्टँडवर पाहतोय आणि जर का प्रज्योत रुपेशला षटकार ठोकले त्यांचे काका आहेत निलेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये फक्त रुपेशला षटकार ठोकायचे. इथे पाहताय जोरदार अपील कारण की रुपेश मैदानाच्या आतमध्ये दर्शवते प्रज्योत की मैंने भी घाट घाट का पाणी पिया. आणि इथे पाहू शकाल की रुपेश पाटील हे नुसतं नाव नाहीये तर खूप ब्रँड म्हणून आहे. कारण की कालच्या दिवसात आपण रुपेश पाटीलला पाहिलं की ज्याच्या माध्यमातून शेवटचा जो सामना खेळला गेला ना यशादा वारियर संघाविरुद्ध आणि त्या यशादा वारियर संघाला हार पत्करवली ते नेमकं कारण रुपेश असेल. इथे रुपेशच्या माध्यमातून जर पाहू शकाल तर मग चांगली ग्रेट गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेली. तोच रुपेश पाटील प्रत्येक बॉलवर 5 क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना बदलली जाते. चला घाई करा मी 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस धाबलकावर धावा आपण पाहताय. संघाची टोटल आहे फक्त 1 आकड्यावर. प्रज्योतला स्ट्राईकवर आणलं जाईल का विपुल कारण की हलक्या हाताने ऑन साइडला मात्र खेळला गेला. विपुल स्टाईलला चेंडूला खेळला गेलाय. पंकज चेंडूला रोकेल का. इथे 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न परंतु इथे जर पाहू शकाल 2च धाबा कारण की खास करून प्रज्योतला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे आणि त्या प्रज्योतला गरजेचं का येणं गरजेचं आहे कारण की जर का विपुल पाटीलला षटकार ठोकले तर पण मग निलेशजी पाटील त्यांचे काका यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि जर का विपुल पावडे यांची विकेट जर का रुपेशने घेतली तर मग केतन जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपये. शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल आहे. इथे पहा विकेट करिता सुद्धा पारितोषिक आलाय षटकार करिता पारितोषिक आलाय. शेवटचा बॉल आहे आणि रुपेश शेवटच्या बॉलवर सुद्धा या खेळाडूकडे क्षमता विकेट घेण्याची जसं आपण मोहम्मद शमी पाहतोय ना त्याच कॉपी बघणं रुपेशला पाहतोय. शेवटचा बॉल आहे काय कान मंत्र दिलाय नितेशनं कारण की विपुलच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते आणि रुपेशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. शेवटचा बॉल आहे कारण की प्रज्योतच्या माध्यमातून तर पारितोषिक आलं नाहीये परंतु इथे पहा चेंडूला उलकला गेलाय. पंच आम्हाला दर्शवतात की वाईट बॉल आलाय. कुठेतरी एखादी जर पाहू शकाल ना की रुपेश
वाईट का चेंडू हाताला बा, कारण की जर का विपुलची बॅटची टॉप येईल म्हणून, आणि लालच बरी बुरा होतीये मित्रांनो, लक्ष असू द्या. आपण पाहताय शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर रुपेश पाटील विकेट काढण्याची जी संधी आहे ती शेवटच्या बॉलवर आहे. इथे पहा आणखीन आपण पाहतोय की 2 बॉल वाईट आले गेले. पंच आम्हाला जरूर दर्शवतात, परंतु ही कुठेतरी ना पंच आपल्याकडे रिव्ह्यू सुद्धा उपलब्ध आहे, रिव्ह्यू घेऊ शकता. पंचाने दर्शवलंय की हा नो बॉल आहे. इथे जर पाहू शकाल की रुपेश पाटील 500 रुपये वाचलेत आणि त्यानंतर आपण पाहिले कारण की नो बॉल आलाय. इथे फ्री हिटची संधी आहे. इथे जर पाहू शकाल जर का वाईट आला असता तत्पर मग रुपेश बाद करण्याची संधी होती, परंतु इथे जर पाहू शकाल फ्री बॉल आलाय तत्पर मग गोलंदाज करेल तर काय करेल. फ्री बॉल वर फटका सजवलाय आणि फटका जर पाहू शकाल इनटू द फॅन्स, सरळ चेंडूला पाठवलाय. षटकार 6 विपुल का ब्रँड. कम ऑन डीजे. इथे आपण पाहिलं पहिलं ओव्हर संपलं गेलं रुपेश पाटीलचं आणि रुपेश पाटीलनं धाबा खर्च केल्या 11 धाबा. आतापर्यंत रुपेश पाटीलनं 5 बॉल मध्ये 5 धाबा खर्च केल्या गेले. त्या शेवटच्या बॉलवर कुठेतरी थोडासा मार पडला आणि शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर मग षटकार आला 6 धाब्याचा ब्रँड. त्यानंतर जोर आपण आशिष या गोलंदाजाला पाहतोय. आशिष धाबा कुठेतरी रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेला. 43 धाब्यांचं रक्षण करायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11 धाबा, 11 रन्स ऑन द बोर्ड. आपण पाहतोय डबल कव्हर. चला घाई करा, नो मीटिंग बी फास्ट. एका बाजूने जरूर आपण पाहणार आहोत गोलंदाज आशिष. इथे पहा प्रज्योतनं ठरवलं गेलंय कारण की विपुलच्या बॅट मध्ये मोठे फटके येतात, तत्पर मग घाई काय करायचं, सिंगल डबलने धाबा मॅच मात्र फिनिश करण्याचा निर्णय प्रज्योतच्या बॅट मध्ये आपण पाहिले. तर आणखीन आपण पाहिला 2 धाबा आल्या आणि संघाचे टोटल आपण पाहतोय 13. या वेळेस प्रज्योत वाव 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 गुड कॅच ऑफ क्वालिटी. इथे जर पाहू शकाल तर मग फलंदाजाला पहा परतावं लागेल. त्या ठिकाणी जरूर थोडीशी प्रज्योतला पहा दुखापत झाली कारण की त्या ठिकाणी झेल कॅरी केला आणि त्या ठिकाणी आपण पाहिला गुड कॅच ऑफ क्वालिटी आली आणि फलंदाज बाद झाल्यानंतर कुणीतरी प्रज्योत असं वाटलं की चेंडू पर्यंत पोहोचेल, परंतु त्या ठिकाणी 2 दुसऱ्या सेकंड जगदीशच्या माध्यमातून जबरदस्त झेल पकडला गेलाय आणि जगदीशला आपण पाहिलं तत्पर मग उंच तडाके बंदाचा खेळाडू आहे. त्यानंतर जरूर आपण रुपेश या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय कारण की मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत विपुल सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिलची थोडीशी जरूर कमतरता जाणवली कारण की साहिलच्या माध्यमातून बिग हिटर होता, एक ऑलराऊंडर आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची निवड केली गेली होती या संघा विरुद्ध. 2 बॉल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो रुपेश. इथे जर पाहू शकाल रुपेश गेंद कहीं भी है और बल्ला कहीं भी है.
या परिस्थितीचा फटका मात्र सजवण्याचा प्रयत्न होता. इथे पहा आणखीन एक डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आपण पाहताय 13 या आकड्यावर स्टॉप झाले कारण की 43 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अजून आपण इथे जर पाहू शकाल तर मग आणखीन एक फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज जर पाहू शकाल बाद होतोय मिस्टर रुपेश बाद. चला त्यानंतर जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण प्रणीत घरत या खेळाडूला पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. आशिषच्या माध्यमातून व्हेरी नाईस गोलंदाजी. 4 बॉल मध्ये फक्त 2 धाबा आणि 2 विकेट आपल्या नावावर केल्या. त्याच आपण आशिष या गोलंदाजाला पाहतोय. चला घाई करा, नोटी मीटिंग बी फास्ट फास्ट. चला लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवा आणि क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर आपण लगेच कारण की 6:29 असा टायमिंग झालाय. जरूर कालच्या दिवसात लेटला मॅच सुरुवात झाल्या तरी सुद्धा आज टायमिंग पाहायला मिळाला. आजच्या दिवसात 9:15 मॅच सुरुवात झाली तरी सुद्धा तोच टायमिंग पाहायला मिळतोय. म्हणून उद्याच्या दिवसात पहिला मॅच आहे. दोन्ही संघाला पहिला ऑफिशियल कॉल आहे की आपण ठीक 8:30 वाजता हजर राहायचं आहे. निशांत 11 आणि दुमाडा योद्धा. कारण की प्रथम आपण 6 मॅच होतील आणि 6 मॅच नंतर आपण क्वालिफायरच्या मॅच होतील. ग्रुप ए आणि ग्रुप बी यामध्ये जर पाहू शकाल क्वालिफायरचा हा सामना असेल. त्यानंतर आपण जरूर क्वालिफाईड 2 ग्रुप ए आणि ग्रुप बी हा मॅच असेल. त्यानंतर आपण एलिमिनेटरचा एक सामना खेळवणार आहोत आणि त्यानंतर जरूर फायनलच्या मॅचला सुद्धा सुरुवात. इथे जर पाहू शकाल तर मग इथे पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तर मग मैदानाच्या आतमध्ये इथे पाहताय वैभवला विपुलला आपण बात पाहताय. कारण की जरूर इथे पाहताय की पंच आहेत नाही, पंच नाही तर मग जज आहेत. कुठलाही जर आपल्याला कॉल करायचा असेल तर मग वैभव विपुल हा पंचांचा विचार घ्यावा लागतो. कारण की पंचांचा निर्णय अंतिम मैदानाच्या आतमध्ये राहतोय. इथे आपण पाहताय फलंदाज बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात आपण पाहिला विकेटचं पतन होत आहे. आपण सातत्याने पहिले गेले असे फलंदाज बाद दिले जातात. त्याच प्रकारे फलंदाजाला आपण बाद पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. आशिषच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. अक्षय आपण नॉन स्ट्राईक एंडवर पंच पाहतोय. 12 चेंडू 29 धाबा. सूरज गोलंदाजाला आपण पाहतोय. 12-29 समीकरण आहे. हे षटक तर खूप महत्वाचं आहे. गोलंदाज यार इथे पाहताय रायटम ओव्हर देणे पहा सुरुवात केली जाईल. चला आपण घाई करा. सूरज गोलंदाज खास करून घाई करायचे आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण प्रणीत घरातला पाहतोय. त्यानंतर संजयला पाहतोय. स्वीट शीट फटका सजवलाय. फटका किती धाब्यांचा. तत्पर मग आमच्या समालोचन VIP डाईस ला दिली सलामी. प्रणीत घरतच्या बॅट मध्ये फटका. चेंडू सीमा पार. चौकार 4. कम ऑन डीजे. यावेळेस ऑन साइडला गॅप पाहिलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला मात्र खेळलाय आणि चेंडू जर पाहू शकाल जातोय सीमा रेषा पार. प्रणीत घरचा ब्रँड. चौकार 4. चौकार रेट्रिक ऑन आहे प्रणीत घरात. कारण की मैदानाच्या आतमध्ये सूरज
प्रणित घरात मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय की अभी भी टायगर जिंदा है. 2 बॉल 2 चौकार आपण पाहिले आहे. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 22. आणि संतोष घरात यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वाज्या गडाक डान्सर पालघर जिल्ह्यातील जबरदस्त डान्सर 100 रुपयाच्या कॅश प्राइज आलाय. यावेळेस आणखी फटका. पहिली चौकार रॅट्रिक कोणाच्या नावावर असेल सातत्याने नाव गाजेल मैदानाच्या आतमध्ये प्रणित घरात. ग्रेट बॅटिंग इथे पहा धावसंख्या जर पाहू शकाल जाऊन पोहोचली गेली 26. 9 चेंडू आणि 17 धाब्यांचं लक्ष्य आहे. प्रणित घरातनं मैदानाच्या आतमध्ये ठरवलंय की जसं म्हणतात ना मित्रांनो, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. जर का मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी तत्पर मग प्रणित घरात नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते मित्रांनो खेळाडूंनो. आणखी चॉडपूल यावेळेस ऑन साइडला मात्र चेंडू खेळला गेला. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षकाला अक्षरशः पंकजला हुलकावणी दिली आणि हुलकावणी दिल्यानंतर पाहू शकाल कारण की संजयला फक्त प्रणित घराचा पार्टनर म्हणून थांबायचा आहे. इथे पाहत आहे पुन्हा 2 धाबायला डबल कव्हर आणि संघाची टोटल आपण पाहिली तर मग संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 28. 8 चेंडू आणि प्रणित घरात विजयाकरिता धाबांची गरज किती असेल मग 15 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि विजयाकरिता 15 धाब्यांचं लक्ष्य. हे 2 चेंडू प्रणित घरात खूप महत्वाचे आहे. स्विचिंग कारण की लगा तो आगास नाही तो बर्बाद. इथे पहा बॅट टू बॅट प्रणित घरात ऑन फायर. आणखीन आलाय दर्जेदार स्ट्रोक चौकार 4 धाबा. ग्रेट बॅटिंग कम ऑन डीजे. घरात मॅग्निफिसंट स्ट्रोक. 7 चेंडू 11 धाबा आणि शेवटचा सामना जर पाहण्याकरिता तर पाहू शका दिलीप सर सुद्धा पोहोचले गेले. काय जबरदस्त दिलीप सर मॅच रंगलाय की दिलीप सर सुद्धा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त सामना रंगतोय कारण की 12-29 समीकरण होतं आणि हे समीकरण बदलून टाकलंय प्रणित घरात. ओ माय गॉड. आणि 4 चौकार करिता पाहू शकाल प्रणित घरात करिता नीरज पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पहा बक्षांची खैरात होते. इथे जर पाहू शकाल षटक कंप्लीट झालं. नीरज इथे जर पाहू शकाल 6 बॉल आणि 11चं समीकरण आहे. तत्पर इथे जर पाहू शकाल संजय या खेळाडूला प्रणित घरात काय कानमंत्र द्यावा कारण की ज्या प्रकारे आपण प्रणित पाटीलला पाहिलं होतं 18 बॉल्स खेळला आणि 16 बॉल पर्यंत प्रणित पाटील लॉस्ट विकेटवर होता. सूरज दरम्यान येथे पारितोषिक आलेले आहे. प्रणित दशरथ घरत यांनी जे चौकार लगावलेले आहे त्यासाठी श्री कल्पेश दामोदर घरत यांच्याकडून 300 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. इथे पाहताय बाजा गडाख यांच्या माध्यमातून जरूर सेल्फी घेतली जात आहे. वेलकम बॅक. मैदानाच्या आतमध्ये विपुल पोहोचला होता कारण की काहीतरी ट्विस्ट आणि टचनचा मुकाबला पाहायला मिळेल. इथे आपण पाहता अमित गोलंदाजी मार्कवर आहे 6-11. ओ माय गॉड. इथे पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तत्पर मग फलंदाज
इथे इथे जर पाहताय गौरव हा बॅटर आलाय कारण की 6-11चं समीकरण होतं. पहिला बॉल आपण पहिला डॉट आलाय. 5-11चं समीकरण आहे आणि ती क्षमता जर पाहू शकाल प्रणित गरत कडे आहे. तर प्रणित गरजची रणनीती काय असेल? इथे पाहताय जरूर अमितच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली. डावखरी फलंदाज आपण गौरवला पाहताय. जबरदस्त मुकाबला पाहायला मिळतोय. हलक्या आता ओ माय गॉड असं वाटलं जेल कलेक्शन केला होता प्रॉपर, परंतु त्या ठिकाणी जेल केला परिपूर्ण केल्यानंतर जो आनंद होता ना तो या खेळाडूच्या गगनात मावत नव्हता. आणि जर का हा जेल झाला असता तर हा जेल नव्हता. तत्पर मित्रांनो मॅच होती. जसं म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. सातत्याने पाहताय आपण इथे पाहिलं. तत्पर मग पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला मिस्टर संजय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर गौरव आला. एक सिंगल आली. 4 बॉल आणि विजयकरिता 10 धावा आहेत. प्रणित घराच्या माध्यमातून बिग स्ट्रोक कारण की आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली गेली. ओ माय गॉड फटका सजवला गेला. किती धावांचा चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार प्रणित घरात. व्हेरी गुड बॅटिंग. ग्रेट बॅटिंग. चौकार 4 धावा. संघाची टोटल पाहिली तत्पर मग जाऊन पोहोचली गेली 37 धावा. 3 चेंडू 6 धावा. स्विच हिटचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रणित घरत यांच्या करिता पाहू शकाल कल्पेश घरत कडून 300 रुपयाचे कॅश प्रे झालाय आणि प्रज्योत करिता सुद्धा 200 रुपयाचे कॅश प्रे झालाय. विकास पाटील त्यांचे मामा आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रज्योत करिता हे 200 रुपयाचे कॅश प्रे झालाय. इथे जर पाहू शकाल स्विच हिटचे फटके जबरदस्त आले गेले. ग्रेट बॅटिंग मिस्टर. ओ माय गॉड इथे जर पाहू शकाल आणखीन चेंडू जर पाहू शकाल तर मग आलाय डॉट. 2 चेंडू आणि 6 धावा. कारण की शेवटचा सामना प्रेक्षक राजाने ज्या प्रकारचा हवा असतो ना तो प्रकारचा मॅच हा प्रेक्षक राजांना पाहायला मिळतोय. कारण की मॅच कोणी जिंको परंतु प्रेक्षक राजाला मॅच मध्ये टशनचा मुकाबला हे मात्र प्रेक्षक राजांची मन खुश केली जाते. 2 चेंडू 6 धावा. खूप महत्वाचा चेंडू आहे. ओ माय गॉड यावेळेस आणखीन जर पाहू शकाल तत्पर मग डॉट बॉल आलाय. इथे पहा आतापर्यंत मॅच चांगली रफ अँड टफ झाली गेली होती आणि जर का रफ अँड टफ मॅच आल्यानंतर कुठेतरी जे 2 बॉल डॉट आले ना गेलेत त्या प्रणित घरत 2 डॉट बॉल मध्ये कुठेतरी जर का 2 धावा आल्या असत्या तर मग 1 चेंडू 4 धावेचा समीकरण असतं. परंतु इथे पहा 1 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच आतापर्यंत प्रणित घरत सक्सेसफुल आणि पॉवरफुल ठरलाय. 1 चेंडू 6 धावा. बॅट थोडीशी काय ना मात्र खेळपट्टीला लागली गेली. जर का खेळपट्टीला बॅट जर लागली नसती ओ माय गॉड बघ प्रणित घरत जर का या अगोदर 2 बॉलवर 2 धावा आल्या असत्या तर मग शेवटच्या बॉलवर सुद्धा चौकार आला असता. टाय होण्याची शक्यता होती. यस प्रणित घरत करिता 14 टायांचा गजर करा. ग्रेट बॅटिंग केलंय. 2 मॅच 2 धावेने सामना कोणी ना हरलाय परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत ज्यांनी लढाई केली टफ फाईट केली. जबरदस्त. ग्रेट.
प्रणित घरात 11 चेंडू आणि 27 धावांची ग्रेट बॅटिंग, सूरज, परंतु मॅच फिनिश करू शकला नाहीये. सूरज, मी कमिटी मेंबर्सला विनंती करेन की आपण कृपया थांबायचं आहे. कमिटी मेंबर जे आहेत त्यांनी कृपया थांबायचं आहे. सूरज, दरम्यान आम्ही तुझा आवाज पहिल्यांदा ऐकतोय आणि ह्या पंचकृषीमध्ये पण बऱ्याचशा लोकांनी पहिल्यांदा, आणि आम्हाला काल आमचा एक ग्रुप आहे पंचकृषीमध्ये, त्या बऱ्याचशा लोकांनी मेसेजने द्वारे विचारलं की कॉमेंटेटर कोण आहे. तर खूप सुंदर आवाज, खूप सुंदर समालोचन, आणि अशीच अपेक्षा उद्याही करतो आणि याच्या पुढेही तुला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद चेतन दादा. जरूर पारितोषिक आपण प्रथम वितरित करणार आहोत. हॅलो, दरम्यान सर्व कमिटी मेंबर्सने मंचापाशी यायचं आहे आणि सर्व संघ मालकांना विनंती आहे की उद्या आपण जे पण सामने होतील ते सर्व सामने मंचावर बसून बघायचे आहेत. फक्त आपला जेव्हा सामना असेल त्यावेळेस आपल्या खेळाडू